की मानसिक आजारांसाठी संमोहनशास्त्र हे खूप महत्त्वाचं आहे, बरोबर. पण हे कशा पद्धतीने काम नेमकं करतं मग? कसं असतं की आपल्याला ज्याही बिमाऱ्या होतात त्याच्यामागे रिझन काय आहे की तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये झालेल्या निगेटिव्ह घटना. बरोबर आहे. आता मानसिक आजार होतं कशामुळे? त्या निगेटिव्ह घटनांमुळे. जसं बुलिंग आहे है ना, तुम्ही एखादा ॲक्सिडेंट बघितला, तुम्हाला कोणी डॉमिनेट केलं, एखादा झगडा झाला, अशा प्रकारच्या घटनांच्या माध्यमातून तुम्ही त्यावेळेस एक इमोशन तुमच्यामध्ये क्रिएट होतं. तुम्ही एखाद्या गाडीवरून पडला त्यावेळेस तुमच्यामध्ये भीती भरतं आणि मग तिथे ते ट्रिगर होऊन जातं. मग नेक्स्ट टाइमला जेव्हा तुम्ही गाडी चालवाल तर तीच भीती तुमच्या शरीरामध्ये फील होते. तर आम्ही काय करतो की त्या सिच्युएशनला जाऊन ती घटना न्यूट्रलाइज करतो, तर ॲटोमॅटिकली तो प्रोग्राम जे माइंडमधून नाहीसा होतो आणि ते ठीक होतं. पण मग मानसिक उपचार या माध्यमातून होऊ शकतात, संमोहनशास्त्राच्या माध्यमातून कोणकोणते मानसिक आजार बरे होऊ शकतात? 95% ज्या बिमाऱ्या आहेत त्या सगळ्या मानसिक आहे. एन्झायटी, डिप्रेशन, राग येणं, चिडचिड, ओव्हर थिंकिंग, बेचैनी आणि सायकोसोमॅटिक जसं म्हटलं मला कॉन्स्टिपेशन, मायग्रेन. माझा एक मायग्रेनचा सुद्धा आजार होता, तो सुद्धा मी संमोहनाच्या माध्यमातूनच सॉल्व्ह केला. मायग्रेनवर आजही औषध नाही आहे. हे दोन्ही ज्याच्यावर आजही औषध नाही ते मी संमोहनाच्या माध्यमातून सॉल्व्ह केले, माइंड प्रोग्रामिंगच्या माध्यमातून. तर OCD सारखे आजार, सिझोफ्रेनियासारखे आजार हे खूप बेकार आजार आहे. यासारख्या आजारांवर सुद्धा मी फक्त माइंड प्रोग्रामिंगनी विदाऊट मेडिसिन हे सगळे आजार मी क्युअर करतो. क्युअर केलेले आहे. बरेच माझे पेशंट्स आहे त्यांचे मी म्हणजे ज्यांच्याकडे सायकॅट्रिक मेडिसिन चालू होते आणि ते सगळे सायकॅट्रिक मेडिसिन्स मी हळूहळू संपवून टाकले आणि ते पूर्णतः बरे झाले.